नमस्कार. आज आपण आत्ताच झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांबद्दल थोडी चर्चा करू, थोडी माहिती घेऊ. यावर्षी झालेले पेपर जे होते ते या पद्धतीचे होते. हा पेपर जो आहे तो इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि भूगोल असा एकत्र मिळून होणारा पेपर आहे. तर याच्यात ह्या वर्षी कुठेही ऑब्जेक्टिव्ह आलेले नव्हते. यावर्षी जे पेपर झाले ते मोठमोठे प्रश्न आणि मोठमोठे उत्तरं हेच लिहिणे अपेक्षित होतं. यातील पहिला प्रश्न आहे 4 उपप्रश्न सोडवा. त्यातला पहिला यात 5 प्रश्न होते, त्याच्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे होते आणि हे सगळे 5-5 मार्काला होते. त्याच्यानंतर दुसरा प्रश्नही होता की खालीलपैकी 4 उपप्रश्न सोडवा. ते पण 5 होते आणि प्रत्येक प्रश्न हा 5-5 मार्काला होता. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा होता खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. ते पण 5 होते आणि त्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे होते. त्याच पद्धतीने प्रश्न चौथा जो होता खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा, तो पण याच पद्धतीचा होता आणि याच्यात 5 प्रश्न होते आणि तेही 5-5 मार्काला होते. याच्यापैकी कोणतेही 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे होते. तर या पद्धतीने ह्यावेळेस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पेपर आलेला होता. त्यातील पहिला प्रश्न आपण बघू आता की 4 उपप्रश्न सोडवा. त्याच्यातील पहिला प्रश्न होता शालेय मानसशास्त्र कोणत्या बाबतीत अभ्यास केले जाते ते स्पष्ट करा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता सहसंबंधात्मक संशोधन या संशोधन पद्धतीविषयी माहिती लिहा. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न होता अर्थव्यवस्थेची किती क्षेत्रात विभागणी केली जाते ते सविस्तर लिहा. त्याच्यानंतर 5वा प्रश्न होता बाजारच्या विस्तारावरून बाजाराचे वर्गीकरण थोडक्यात लिहा. त्याच्यानंतर 5वा प्रश्न होता बँकेची प्राथमिक कार्य स्पष्ट करा. हा झाला पहिला प्रश्न. याच्यात हे 5 उपप्रश्न होते, त्याच्यापैकी 4 सोडवायचे होते. आता प्रश्न दुसरा बघू आपण. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. त्याच्यातला पहिला प्रश्न होता पृथ्वीचे अंतरंग किती व कोणत्या थरापासून बनलेले आहेत याविषयी सविस्तर माहिती लिहा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता ज्वालामुखी ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा. तिसरा होता खारे वारे व मतलाई वारे ह्या संकल्पना आकृतीसह स्पष्ट करा. त्याच्यानंतर चौथा प्रश्न होता जलसंवर्धन ही संकल्पना स्पष्ट करा. त्याच्यानंतर 5वा प्रश्न होता इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन काय याविषयी थोडक्यात माहिती लिहा. हा प्रश्न दुसरा होता, त्याच्यातले हे 5 उपप्रश्न होते. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. त्याच्यातला पहिला प्रश्न होता इतिहासाच्या साधनांचे बदललेले स्वरूप थोडक्यात लिहा. दुसरं कालगणना पद्धती ही संकल्पना सविस्तर लिहा. तिसरा प्रश्न होता सामाजिक व सांस्कृतिक इतिहास लेखन पद्धती सविस्तर लिहा. चौथा प्रश्न होता व्यवस्था व ही संकल्पना स्पष्ट करा. त्याच्यानंतर 5वा प्रश्न होता अर्थव्यवस्थेमुळे व राज्यव्यवस्थेमुळे कोणती आव्हाने उभी राहतात ते लिहा. हा प्रश्न तिसरा होता. त्याच्यातले हे 5 उपप्रश्न होते आणि सगळे 5-5 मार्काला होते. त्याच्यानंतर प्रश्न चौथा होता खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न लिहा. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न लिहा. त्याच्यातला पहिला प्रश्न होता सर्वोच्च न्यायालयाची रचना स्पष्ट करा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता व्यक्ती व समाजाच्या वास्तविक विषय गरजा थोडक्यात लिहा. तिसरा प्रश्न होता संस्कृतीचे महत्त्व लिहा. चौथा प्रश्न होता प्राथमिक संबंधांचे स्वरूप निर्धारित करणाऱ्या आवश्यक अटी कोणत्या ते स्पष्ट करा. आणि 5वा प्रश्न होता व्यक्तिमत्व मानसशास्त्र या शाखेविषयी थोडक्यात स्पष्टीकरण करा. हा प्रश्न पण 5 प्रश्न होते या प्रश्नामध्ये आणि प्रत्येक प्रश्न हा 5-5 मार्काला होता. थँक्यू.
या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न व प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती बघितली। याच प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। थँक्स, धन्यवाद।